गावात दीपक नावाचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. दीपकला वडिलांचा आधार नसल्या कारणाने तो गरिबीने असहाय्य झाला होता. दीपक खूपच हडकुळा मुलगा होता, पण तो एक नेकदिल आणि हुशार मुलगाही होता. त्याची आई केळी विकत होती आणि ती खूपच प्रामाणिक आणि परिश्रमी स्त्री होती. दीपक आपल्या आईला कामात मदत करत असे. त्यांच्या शेजारी विमला नावाची स्त्री राहायची. ती हुशार आणि लोभी होती. विमला ही केळी विकत होती, पण दर जास्त लावायची, त्यामुळे तिला कधीही पैशांची कमतरता भासत नसे. विमलाचा मुलगा रोहित धनधाकट ताकदवर होता. दीपकला गावातील मुलं त्याच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन चिडवत असत. तेव्हा रोहित म्हणाला, अरे हे वाळलेलं लाकूड आपल्या सोबत काय खेळणार? जा जा, अगोदर खाऊन पिऊन शरीर बनव आणि मग इकडे ये. पण हा तर गरीब आहे, याच्याकडे खाण्यासाठी पैसे कुठून येतील? मुन्ना, वाळलेल्या हाडांसोबत कबड्डी खेळली नाही जात. दीपक त्यांच्या गप्पा ऐकून खूपच नाराज झाला आणि रडत रडत घरी परतला. दीपक आपल्या आईला म्हणाला, आई, आपण इतके गरीब का आहोत? तर आई म्हणाली, बाळा, तू चिंता करू नकोस, एक दिवस देव सगळं काही ठीक करेल. तर दीपक म्हणाला, आई, मी खरंच इतका हडकुळा आहे का? सगळी मुलं मला चिडवत असतात. तर आई म्हणाली, तू व्यवस्थित खातपीत नाहीस, पोटभर खात जा, म्हणजे तूही तंदुरुस्त होशील. काही वेळानंतर दीपक आईसोबत जंगलात झाडाची केळी तोडायला गेला. दीपकच्या आईने पाहिलं की एका झाडाला खूप केळी लागली होती आणि ते झाड केळीच्या वजनाने झुकले होते. तिने सोबत आणलेल्या दोरीच्या एका बाजूने केळीचे झाड बांधले आणि दुसऱ्या बाजूने शेजारील एका वृक्षाला बांधून केळ्याला सहारा दिला आणि झाडाच्या बुडाला माती लावून खोडाला मजबूती प्रदान केली आणि झाडाला व्यवस्थित पाणी मिळावं म्हणून झाडाजवळील नाली व्यवस्थित केली. अचानक केळीच्या झाडातून आवाज आला. केळीचं झाड म्हणालं, मुली, तू माझी खूप सेवा केली आहेस आणि तू एक परिश्रमी आणि नेकदिल आणि इमानदार बाई आहेस. मी तुला 2 जादुई केळी देतो. तेव्हा दीपक म्हणाला, जादूची केळी, वा! तर केळ्याचं झाड म्हणालं, हो, माझ्याजवळ जादुई तसेच चमत्कारी केळी आहे. एक सोन्याचं केळं तुम्हाला धनवान बनवेल आणि दुसरं केळं ताकद येण्यासाठी आहे, जे दीपकला बलवान बनवेल. बाकी सगळी केळी तू विकण्यासाठी घेऊन जाऊ शकतेस. दीपकच्या आईने दोन्ही केळी तोडली आणि जसं पिवळं केळं तिने दीपकला खाण्यास दिलं तेव्हा चमत्कारच झाला. दीपक धष्टपुष्ट आणि ताकदवर झाला. दीपकला धष्टपुष्ट पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि दोघेही सगळी केळी घेऊन आनंदित होऊन घरी परतले. दीपकच्या आईने सोन्याची केळी पेटीमध्ये ठेवताच सगळी पेटी सोनं, चांदी आणि पैशांनी भरून गेली. हे पाहून दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांची गरिबी छूमंतर झाली. दुसऱ्या दिवशी दीपक जेव्हा खेळाच्या मैदानावर गेला तेव्हा धष्टपुष्ट दीपकला पाहून सर्वांना धक्काच बसला. सगळी मुलं दीपक सोबत खेळण्यास उत्सुक होती. तेव्हा एक मुलगा म्हणाला, ये ना दीपक, आमच्या बरोबर खेळ. आपण दीपकला आपल्या टीमचा कॅप्टन बनवूया. हे ऐकून दीपकला खूप आनंद झाला आणि त्यांच्याबरोबर तो खेळू लागला. दीपकच्या आईने नवीन कपडे खरेदी केले आणि घरात लागणाऱ्या वस्तूही विकत घेतल्या. शेजारीण बाईला हे पाहून असूया निर्माण झाली. तिला जादूच्या केळीची भनक लागली होती. ती पटकन केळीच्या झाडाजवळ पोहोचली आणि त्या लालची बाईने खूप सारी केळी तोडली आणि तिला एक सोन्याचं केळं सुद्धा दिसलं, पण ते केळं उंचावर होतं. तिने झाडाला बुडापासूनच कापलं आणि पटकन ते जादूचं केळं तिने तोडलं. पण हे काय, केळं तोडल्यानंतर त्या केळ्याचं साधारण केळ्यात रूपांतर झालं. हे पाहून विमला खूपच नाराज झाली आणि केळ्याचं झाड म्हणालं, तू एक लालची बाई आहेस म्हणून तुला सोन्याचं केळं नाही मिळालं. तुझ्या मनात दुसऱ्यांबद्दल प्रेम आणि दया भावना नाहीये म्हणून तुला परिणामाचे भोग भोगावे लागले. आणि ती घरी परतली. विमलाला लालचीपणाची शिक्षा मिळाली. तसेच दीपकला आणि त्याच्या आईला परिश्रम, परोपकार आणि इमानदारीचं सुंदर बक्षीस मिळालं. विमलाला लालचीपणामुळे त्या बक्षिसापासून वंचितच राहावं लागलं. तर मित्रांनो, आपण कधीही लालच करू नये.